रोमकरास पत्र याचा 16 अध्याय 20 वचन. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. परमेश्वराने आजच्या सुंदर दिवसामध्ये किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आपल्यासाठी. तर परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. म्हणजे काय की जे काही आपल्यावरती येणारे संकट आहे, जे काही अडचणी आहेत, त्या सर्वांना परमेश्वर काय करणार आहे की आपल्या पायाखाली लवकरच तुडवणार आहे. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. यस, आमेन. आपण या वचनाला ग्रहण करू माझ्या बहीण भावांनो. किती अद्भुत वचन आहे ना की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा ही आपल्यासह सदैव असणार आहे. म्हणजे खूप महान हे ब्लेसिंग आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. कारण परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही, कधीही आपला त्याग करत नाही प्रियांनो. हो, खूप अद्भुत वचन आहे हे. आणि शांतीचा देव म्हणजे तो आपल्याला सदैव शांतीसुद्धा देणार आहे. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वर महान असा सामर्थी देव आहे की तो शांतीचा दूत आहे, शांतीचा राजा आहे प्रियांनो. हो, आणि तो आपल्यासोबत असेल तर आपल्याला कशाची चिंता करण्याची गरज नाही आहे. आणि तो सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. तर सैतान म्हणजे येणाऱ्या सर्व अडचणी, त्या सैतानाद्वारे आपला छळ होत असेल, काहीही प्रॉब्लेम येत असतील तर परमेश्वर खूप महान आहे. तर परमेश्वर आपल्याला काय करणार आहे की लवकरच तो आपल्या पायाखाली सैतानाला काय तुडवणार आहे. त्यामुळे आपण परमेश्वराचे खूप कोटी कोटी धन्यवाद केले पाहिजे. कारण परमेश्वर खूप महान आहे आणि त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये नाही करू शकत प्रियांनो. तर ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. कारण किती अद्भुत आहे ना हे. या वचन ऐकूनच किती शक्ती सामर्थ्याचं फिलिंग येत आहे ना, किती आधार वाटतोय की नाही काय मी खूप स्ट्रॉंग आहे अशी फिलिंग येते ना. तर त्यामुळेच परमेश्वर खूप महान आहे, अद्भुत आहे. त्यामुळे परमेश्वराचं एक एक वचन हे खूप जिवंत आहे. कारण आपला परमेश्वर स्वतः येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. त्यामुळे आपण पूर्ण विश्वासाने हे वचन ग्रहण करूया आणि या वचनासाठी परमेश्वराला आपण कोटी कोटी धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण त्या योग्यतेचं तूच आहेस माझ्या पप्पा. हो देव पप्पा, ह्या सुंदरशा दिवसाबद्दल तुला धन्यवाद करते माझ्या राजा. हे अद्भुत वचनासाठी तुला कोटी 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 नमन करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे किती अद्भुत वचन आहे ना की शांतीचा दूत सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल. यस, आमेन. आम्ही रिसीव्ह करतो. कारण सैतान हा परमेश्वराच्या द्वारे 2026 वर्षापूर्वीच काय तुडवला गेलेला आहे. तर तो परतही तुडवला जाणार आहे परमेश्वराच्या पायाखाली. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. म्हणजे आम्हाला तू किती आशीर्वाद दिलेला आहेस परमेश्वरा. आणि त्या आशीर्वादाला आम्ही रिसीव्ह करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि छोटीशी प्रार्थना. धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत राहो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू सो मच.